श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच आश्विन शुद्ध पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी आली आहे. माता लक्ष्मीच्या सेवेची अत्यंत दिव्य अशी ही तिथी आहे कोजागिरी पौर्णिमा. या दिवशी जर जागरण करून आपण माता लक्ष्मीची विशिष्ट पूजा आणि मंत्र साधना जर केली, वर्षभर आपल्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, सर्व गोष्टींची भरभराट राहील. तसंच कोजागिरी पौर्णिमेची ही जी पूजा आहे ही लक्ष्मी पूजनाची सुरुवात आहे, नव्हे लक्ष्मी पूजन हे ह्या पूजेशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळं आपण प्रत्येकानं कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री आपल्या घरामध्ये ही पूजा अवश्य करावी. कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी, या दिवशी कोणती मंत्र साधना करावी. यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रग्रहण आलं आहे. चंद्रग्रहण असताना पूजा कशी मांडायची, पूजा कशी करायची, मंत्र साधना करायची का, कोणत्या वेळेत करायची, पूजेचा मुहूर्त काय आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कोजागिरी पौर्णिमेचं महत्त्व जाणून घेऊया. या दिवशी भगवान इंद्र, माता लक्ष्मी, चंद्रदेवता, कुबेर आणि भगवान विष्णू यांची वर्षातून एकदाच सेवा करण्याची ही सुवर्णसंधी असते. या दिवशी ह्या सर्व देवता पृथ्वी तलावर येतात आणि कोजागरती म्हणजेच कोण जागरण करून माता लक्ष्मीची सेवा करत आहे अशांवरती या सर्व देवता प्रसन्न होतात, त्यांना आशीर्वाद देतात आणि या सर्व देवतांना मध्यरात्री अमृताचा नैवेद्य म्हणजेच दुधाचा नैवेद्य दाखवला जातो, त्यांचं पूजन केलं जातं. यामागचं वैज्ञानिक कारण असं आहे की या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ आलेला असतो. त्याचे जे दिव्य किरण असतात जे दुधात पडतात आणि दूध आपण जे प्राशन करतो हे औषधी असतं, पौष्टिक असतं, ज्यामुळं आपल्याला चांगलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभतं. कोजागिरीची पूजा किती वाजता करावी, कोजागिरीच्या पूजेचा मुहूर्त काय आहे. या पूजेचा मुहूर्त असतो रात्री 12 ते 12:39 पर्यंत, म्हणजेच 28 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 12 ते 12:39 या दरम्यान आपल्याला ही पूजा करायची असते. पूजेची तयारी साधारण 1 तास अगोदर आपण करावी. 11 वाजेपासूनच पूजेची तयारी करा. यावर्षी चंद्रग्रहण आलं आहे, म्हणजेच 28 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 1:05 चंद्रग्रहण सुरू होईल आणि साधारण 2:30 वाजेपर्यंत आहे. त्याच्या आत आपली पूजा आवरून घ्यायची. आणि समजा पूजा करत असताना आपल्याला थोडा उशीर जरी झाला, ग्रहण काळामध्ये पूजा किंवा मंत्र साधना करणं फलदायी असतं. ग्रहण काळामध्ये मंत्र उजळून निघतात. फक्त आपण जो दुधाचा नैवेद्य दाखवणार आहोत तो फक्त आपण 1 चमचा प्रसाद म्हणून प्राशन करावं. जास्त दूध त्या दिवशी प्राशन करू नका. आता आपण बघूया कोजागिरीच्या रात्री ही पूजा कशी करावी. साधारण रात्री 11 वाजता आपल्या देवघराजवळची जागा स्वच्छ करायची. एक पाट घ्यावा. पाटावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावे किंवा कुठलेही स्वच्छ वस्त्र अंथरायचं. पूजेसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे, आपल्याला लागतील 4 सुपाऱ्या, एक विष्णू भगवंताची सुपारी, लक्ष्मी मातेचं प्रतीक म्हणून 1 सुपारी, कुबेर भगवंताची 1 सुपारी आणि चंद्रदेवतेची 1 सुपारी. गणपती बाप्पाची आपल्याकडे जर मूर्ती असेल तर पूजेमध्ये मूर्ती ठेवावी. मूर्ती जर नसेल, गणपती बाप्पाची प्रतीक म्हणून 1 सुपारीच ठेवावी, म्हणजे एकंदर 5 सुपाऱ्या लागतील. आणि इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून आपल्याला कलश मांडायचा असतो. कलशामध्ये टाकायला 1 सुपारी, त्यानंतर 5 विड्याची पानं आणि 1 नारळ असं साहित्य या पूजेसाठी लागेल. प्रथम शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. साधारण 11 वाजेपासून पूजेला सुरुवात करा, म्हणजे जेणेकरून आपल्याला 12 वाजेपर्यंत साधारण पूजेची तयारी करता येईल. 12 ते 12:39 या दरम्यान आपल्याला ही पूजन करायचं आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावून घेतल्यानंतर पाटावरती आपण जे स्वच्छ वस्त्र अंथरलं आहे तिथे 5 ठिकाणी थोडे थोडे तांदूळ ठेवावेत. या 5 ठिकाणी आपण या 5 देवतांची स्थापना करणार आहोत, त्यांचं पूजन करणार आहोत. सुरुवात नेहमीप्रमाणेच गणपती बाप्पाच्या पूजनाने करायची. गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हनात घ्या. मूर्ती नसेल तर सुपारी घ्यायची. त्यांना शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. स्नान घातल्यानंतर पाटावरती ज्या ठिकाणी आपण तांदूळ ठेवले आहेत आपल्या डाव्या बाजूला म्हणजेच पाटाच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं. पूजा सुरू असताना ओम गण गणपताय नमः या मंत्राचं शक्य होईल तेवढा जाप करायचा. आता आपण कलश स्थापना करणार आहोत. कलश स्थापना म्हणजे इंद्रदेवतेचं प्रतीक. 1 तांब्या घ्या, त्यामध्ये शुद्ध जल घ्यावं आणि त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल टाकावं, 1 नाणं टाकावं, 1 सुपारी टाकावी. कलशावरती किंवा तांब्यावरती
5 विड्याची पानं ठेवावीत, त्यावरती नारळ ठेवावा. कलशाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. ओम वरुणाय नमः या मंत्राचा जाप करायचा. ओम इंद्राय नमः या मंत्राचा जाप करायचा. इंद्रदेवतेचं प्रतीक म्हणून आपण या कलशाची स्थापना करणार आहोत. कलश स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या शेजारी कुबेर भगवंताची मूर्ती आपण स्थापन करणार आहोत. तामनामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्यावरती एक सुपारी ठेवायची. ही सुपारी म्हणजेच कुबेर भगवान यांचे प्रतीक असेल. त्याला शुद्ध पाण्यानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं. सुपारी स्वच्छ पुसायची. गणपती बाप्पांच्या शेजारी जे तांदूळ आपण ठेवले आहेत त्या ठिकाणी कुबेर भगवान यांची मूर्ती स्थापित करायची. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जाप करायचा. कुबेर भगवान यांचं पूजन करायचं. कुबेर भगवंताच्या शेजारी भगवान विष्णूंची सुपारी आपण स्थापित करणार आहोत. तामनामध्ये पुन्हा एक सुपारी घ्या. शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. स्नान घातल्यानंतर कुबेर भगवंताच्या शेजारी जे तांदूळ ठेवले आहेत त्या ठिकाणी भगवान विष्णूंची सुपारी स्थापित करायची. त्यांना हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा मनातल्या मनात जाप करावं, पूजन करावं. नंतर त्यांच्या शेजारी जे तांदूळ आहेत त्या ठिकाणी आपण माता लक्ष्मीची सुपारी स्थापित करणार आहोत. तामनामध्ये सुपारी घेऊन तिला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची. भगवान विष्णूंच्या शेजारी माता लक्ष्मीची सुपारी स्थापित करायची. हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. माता लक्ष्मीचा बीजमंत्र ओम श्रीम नमः हा मंत्र मनातल्या मनात म्हणावा. सुपारीचं पूजन करायचं. आणि सगळ्यात शेवटी चंद्रदेवतेची सुपारी, माता लक्ष्मीच्या शेजारील तांदळावरती चंद्रदेवतेची सुपारी आपण स्थापन करणार आहोत. तामनामध्ये पुन्हा एक सुपारी घ्या. तिला शुद्ध पाण्याने स्नान घालायचं. माता लक्ष्मीच्या शेजारी ती सुपारी स्थापन करायची. हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम श्री सोमाय नमः या मंत्राचा जाप करून चंद्रदेवतेचं पूजन करायचं. अशी सर्व पूजेची मांडणी आपण अगोदरच करून घ्या. आणि बरोबर 12 ते 12:30 या दरम्यान दुधाचा नैवेद्य या संपूर्ण पूजेला दाखवायचा. भगवान विष्णू, माता लक्ष्मी, चंद्र, कुबेर, इंद्र या सर्व देवतांना अमृताचा म्हणजेच या आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्य दाखवल्यानंतर पुढील मंत्र म्हणावा किंवा ही प्रार्थना करावी. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. दुःख, दारिद्र्य, अपमृत्यू, भय, शोक, मनस्ताप यापासून माझं आणि माझ्या कुटुंबाचं रक्षण कर अशी प्रार्थना या सर्व देवतांना करायची. आणि हे जे दूध आहे याचा प्रसाद घरातील व्यक्तींनी घ्यायचा. त्या दिवशी ग्रहण असल्यामुळं आपण 1 वाजेच्या आत प्रसाद घेताना 1 चमचाभर फक्त प्रसाद घ्यावा. जास्त दूध या दिवशी पिऊ नका. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवायचं. घरातील सर्व अन्नावरती तुळशीपत्र ठेवायचं. त्याचप्रमाणे आपण ही जी पूजा मांडणार आहोत, हा जो नैवेद्य ठेवणार आहोत त्याच्यावरती सुद्धा तुळशीपत्र ठेवून द्या. आणि घरातील सर्व व्यक्तींनी अगदी थोडं 1 चमचाभर प्रसाद म्हणून हे दूध प्राशन करायचं. ही पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं, या ज्या सुपाऱ्या आहेत यातील ज्या 3 सुपाऱ्या आहेत, भगवान विष्णूंची सुपारी, माता लक्ष्मीची सुपारी आणि कुबेर देवतेची सुपारी, या सर्व सुपाऱ्या त्याला टॅग लावून व्यवस्थित ठेवून द्यायच्या. या 3ही सुपाऱ्या आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेत मांडायच्या आहे. त्यांचं पूजन करायचं आहे. या 3ही सुपाऱ्या तिजोरीमध्ये ठेवून द्या. बाकीच्या ज्या सुपाऱ्या असतात त्यांचं वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं. त्याचप्रमाणे ज्यांनी मागील वर्षी अशा पद्धतीनं कोजागिरी पूजन केलं असेल, लक्ष्मी पूजनामध्ये या सुपाऱ्या मांडल्या असतील, त्यांनी देखील वर्षभर तिजोरीमध्ये या सुपाऱ्या ठेवल्या असतील. म्हणजेच मागील वर्षी आपण ज्या पूजन केलेल्या सुपाऱ्या होत्या, भगवान विष्णूंची सुपारी, माता लक्ष्मीची सुपारी, कुबेर भगवान यांची सुपारी, या सुपाऱ्यांचं विसर्जन करायचं. या वर्षीच्या पूजेतील ज्या सुपाऱ्या आहेत, भगवान विष्णूंची, माता लक्ष्मींची आणि कुबेर भगवान यांची, या सुपाऱ्या तिजोरीत ठेवा. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला त्या पूजेत मांडायच्या आहेत. या दिवशी जागरण सेवेला अतिशय महत्त्व आहे. म्हणूनच आपली ही पूजा आवरल्यानंतर पुढे जरी ग्रहण काळ असला, ग्रहण काळामध्ये मंत्रसाधना करणं अतिशय फलदायी मानलं जातं. मंत्र उजळून निघतात, आपली आध्यात्मिक उन्नती होते. त्यामुळं जास्तीत जास्त आपण मंत्रसाधना करावी. कोणते मंत्र पठण करावे? श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं 1 माळ पठण करायचं. विष्णू गायत्री मंत्राचं 1 माळ पठण करा. लक्ष्मी गायत्री मंत्राचं 1 माळ पठण करायचं. श्री कुबेर मंत्र 1 माळ पठण करा. श्री सूक्त 1 वेळा, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा, विष्णू सहस्रनाम शक्य झाल्यास नक्की पठण करा. हे सर्व मंत्र आणि स्तोत्र आपल्याला या चॅनलवर उपलब्ध होतील. आपण ते ऐकून त्यासोबत आपण पठण करा. सेवा करायला आपल्याला सोपं जाईल. कोजागिरी पौर्णिमा ही
लक्ष्मी प्राप्तीची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सेवा आहे। जे जागरण करून या दिवशी सेवा करतात त्यांना सुख समृद्धी धन वैभव प्राप्त होतं। म्हणून शक्य होईल तितकी सेवा या दिवशी अवश्य करावी, मंत्रसाधना अवश्य करावी। माहिती आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। कमेंट बॉक्समध्ये ओम श्रीम नमः किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहावं। आपल्या काही शंका असतील नक्की विचाराव्यात। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। ओम श्रीम नमः।